सूरज, ए सूरज. दादा दादा उठ लवकर, प्रोफेसर झालाय. ए सूरज. अरे पोलीस चौकीमध्ये जायचं होतं, विसरलोच. सूरज, चल पटकन, उशीर होतोय. हा आलोच. येतो मी. अरे हे लोक पण एकत्र. हा आज तिथं नाही गेले. हा साहेबांनी बोलवलंय, चल. काय रे मुळ्यात झालाय का? नाही ना? अरे मग बस ना, बस बस. सौरभने आत्महत्या केली त्या दिवशी तू कुठे होतास आणि काय करत होतास? मी घरीच होतो साहेब. सौरभ आणि तुझ्यात कशामुळे भांडण झाले होतं? तू कसे नेहमी तर माझं उदाहरण द्यायचे, त्याला हे निमायचे, त्याच्यासमोर माझं कौतुक करायचे. त्याचाच कदाचित त्याला राग असेल, बाकी असं काहीच नव्हतं. ज्या दिवशी भांडण झालं त्या दिवशी तू कसं की तुझं कौतुक केलं होतं त्याच्यासमोर? नाही साहेब. तू शेवटचं केव्हा पाहिलं त्याला? मी आणि कल्पेश आम्ही दोघं तुकाशीरकडे गेलो होतो. लग्न मंडपाचं कामासाठी बोलवलं होतं. तेव्हाच त्याला पाहिलं होतं. त्याआधी तो तेव्हा खूप घाईत होता, तुम्ही बाहेर चालला होता. त्यानं बघितलं तुला? हो, बघितलं होतं. रागात बघितलं आणि बाईकवर बसून निघून गेलो. का? रागाने का बघत होता? आणि का रे तू कसं तुझं एवढं कसलं कौतुक करायला? म्हणजे काय ना, आम्हालाही नीट सांग. आम्हालाही तुझं कौतुक करायचंय, पण पद्धत थोडी वेगळी असेल. सर्व काहीच काम नाही करायचं आणि मी तुकाशीरकडे कामाला गेलो, तो त्याला माझं उदाहरण द्यायचं, बोलायचा शिक याच्याकडून काहीतरी, एकटा मेहनत करून घर चालवतोय आणि तू अजून किती दिवस बापाच्या पैशावर उड्या मार, असं बोलायचं. ओके जेलिसी, ठीक आहे तू जा, पण गाव सोडून कुठेही जायचं नाही. परत जर लागलं तर पोलीस स्टेशनला यावं लागेल. हो सर. शिंदे ह्याचे फिंगरप्रिंट्स घ्या आणि ते दोघे बाहेर बसलेत त्यांचे, आणि जाऊ द्या यांना. हो सर.
हे घे. बघतोस काय? तसे लाव आणि निघ इथून. तुमच्या तिरडीचं सामान आणून ठेवलं. तुम्ही ठरवा कोण आधी झोपणार. झालं ना सगळं? काय झालं? त्यांनी माझ्या हाताचे ठसे घेतलेत. घेऊ दे ना, होईल सगळं नीट. आपला चाकू सुद्धा त्यांच्या टेबलवरच होता. नको घाबरू, करू आपण काहीतरी. काय करणार? माझे फिंगरप्रिंट मॅच झाले तर ते मला घेऊन जाणार आणि खुनाच्या आरोपात आत टाकणार. आपण एक काम करू शकतो. पोलीस तुला आत टाकायच्या आत आपणच खऱ्या खुनाला शोधलं तर? ते तुझ्या पुस्तकातल्या गणिता एवढं सोपं नाही आहे. अरे पण प्रयत्न केल्याशिवाय कसं कळणार? का केलं असेल सौरभने असं? त्याची लफडी काही कमी होती का? जिथे जाईल तिकडे मारामारी करत सुटायचा. त्याचा बाप आता डोक्यावर येऊन बसलाय आणि आपण तर काही केलं सुद्धा नाहीये. त्याला पण आत्महत्या त्याच दिवशी करायची होती ज्या दिवशी आमचं भांडण झालं. एक दिवस आधी तरी लटकायचं त्याने. काय माहित अजून कोणाचं बिनसलं असेल. दीक्षा, आलोच मी लवकर. आता अजून काही करू नको येऊ प्लीज. सगळं किती मस्त सुरू होतं. तुझं माझ्याकडे बघणं, मला बघून लाजणं, मान खाली टाकून जाणं, सगळं किती छान सुरू होतं. आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय, आपण कुणासाठी तरी स्पेशल आहोत, ही फिलिंगच स्वर्गात नेणारी होती. आणि हे होत्याचं नव्हतं झालं. हे काय होऊन बसलंय?
सगळं एकदम शांत झालं. तू पण आता पहिलेसारखं कुठे दिसत नाहीस. भेटलास तरी स्वतःच्या धुंदीत असतोस, काळजीत असतोस. मला तुला असं नाही बघवलं जात रे. आणि या गावात तुझ्याशिवाय मन पण नाही लागत. होईल सर्व ठीक. मी करेन सर्व नीट. तू फक्त स्वतःची काळजी घे. मला तुझी काळजी वाटते रे. नको करूस माझी काळजी. होईल सर्व ठीक. त्या दिवशी सौरभचं आणि माझं भांडण झालं. त्या रात्री स्मिता घरीच होती ना? हो, आम्ही एकत्रच होतो. नंतर ती दुकानात गेली कशाला? साखर आणायला. पण साखर काय मिळाली नाही म्हणून परत आली. तू माझं एक काम करशील? हा, बोल ना. आज संध्याकाळी 4 वाजता मी स्मिताला टेकडीवर बोलवलंय, म्हणून निरोप देशील? बरं, मावशीला दवाखान्यात न्यायचंय. मी निघते. कोण आहे का घरात? साहेब नमस्कार. साहेब या ना, बसा. साहेब काय चहा वगैरे काय? अरे पोरीचं लग्न आहे, फक्त चहा बस ना. काय साहेब तुम्ही? बरं तुम्हीच सांगा काय पाहिजे. आता फक्त माहिती दे, नंतर समजून. माझं नाव राम. अरे तुझी माहिती नको रे. तुझं काय ह्या मंडपात लग्न लावायचंय का? सूरज आणि सौरभ मध्ये त्या दिवशी काय झालं होतं त्याबद्दल सांग. बरोबर शिंदे? बोला साहेब. मी त्या दिवशी घरातच होतो आणि बाहेर ओरडण्याचा आवाज आला. मी लगेच बाहेर आलो तर अंगणात खूप गर्दी होती. सौरभच्या मित्राने सूरजला पकडलेलं होतं आणि सौरभच्या हातात चाकू होता. एवढ्यात तुका आला आणि जर तुका आला नसता तर सौरभने सूरजला मारूनच टाकलं असतं. दादा, एक चॉकलेट द्या ना. अरे सूरज, तुझं आणि सूरजचं काल भांडण झालं होतं ना? हो. तो पोरगा होता तसा भांडखोर, पण त्याने काही दुश्मनाची बेईमानी नाही केली. सगळ्यांचे हिशोब चुकते केलेत त्याने. तू कसा वाचलास? नाही म्हणजे तो होताच भांडखोर. अजून काय देऊ? साखर आहे का? हो आहे ना. काल संध्याकाळी आलो तेव्हा तर नव्हती. आज सकाळी आली का? कालपासूनच आहे. तुला किती दिवस सांग? मला काल हवी होती. आता घेऊन काय करू?
असं होईल याचा कधी विचारही नव्हता केला. हो, पण झालंय. हे सगळं होण्याआधी तू सौरभला भेटली होतीस का? नाही. पण मग त्या दिवशी तू त्याच्या घराजवळ काय करत होतीस? मी काही नाही केलं. म्हणजे तू गेली होतीस? हो, मी गेले होते, पण मी काही नाही केलं. का गेली होतीस? त्याला जाब विचारायला. कोणता जाब? मी त्याच्या घरी गेली. त्यांचा गडी घरी होता, म्हणून मी बाहेरच थांबले. जेव्हा गडी आतल्या खोलीत गेला तेव्हा मी आत शिरले. सौरभच्या खोलीत गेले. तू इथे तुला बोललो होतो ना. आपल्याबद्दल कोणाला कळलं नाही पाहिजे म्हणून. तू दारू सोडली होतीस ना, आणि अजून किती दिवस लपवायचं आहे? माझ्यासाठी तिकडे एवढा मोठा तमाशा केलास. काय गरज होती याची? त्यापेक्षा सरळ येऊन माझ्या भावाला बोलला असता ना, तर तो कदाचित आपल्या लग्नाला तयारही झाला असता. पण आता तू तर ते लग्नापर्यंत घेऊन पोहोचले. का? काय झालं? तू वेडे आहे का? तू कुठे, मी कुठे? हा, तुझी लायक आहे का माझ्याशी लग्न करायची? तुला आता बिना कपड्याचं बघण्यासाठी लग्न करू मी तुझ्याशी? हा, असंच असतं. आतापर्यंत मला 20-25 लग्न करावी लागले. तू माझं प्रेम नाहीस, गरज आहेस. बस इतकाच तर दूर होतो मी. जेवढा तो बेकार चौकमध्ये आला, तोंडातला घास काढून घेतला त्याने. म्हणजे सगळं मग तुला खरं वाटलं की काय? हा, खरं वाटलं तुला? असं नको बोलू. माझं मनापासून खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही समजत नाही. तू दुपारचा राग काढण्यासाठी माझ्याशी खोटं बोलतोयस ना. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. मी ना, पण माझी भाऊ आहे ना, प्रेमाची नाही का? माझी भूक आहे ना, प्रेमाची नाही का? तुझे कपडे फाडायला मला जास्त वेळ नाही लागणार. पण जबरदस्ती करण्यात ती मजा नाही ना. हळूहळू कपडे काढायला आवडत. बोल, तू मागशील ना तेवढा पैसा देईन मी तुला. तो बोललो ना, मला जबरदस्ती करायला नाही आवडत, पण माझ्या मित्रांना खूप आवडते. नाही जातो काय तर तुला सकाळशिवाय सुट्टी नाही. सकाळशिवाय सुट्टी नाही. जा निघ. सकाळशिवाय तुला सुट्टी नाही. सकाळशिवाय सुट्टी नाही तुला. सकाळशिवाय सुट्टी नाही. तू नसता मध्ये आला असता तर माझं काय झालं असतं?
मी त्याच्या मनात प्रेमाचं बीज पेरत होते. त्यात वासनेची झुडपं कधी उगवली काही कळलंच नाही. पण आता हे तू कोणाला सांगू नको. आणि तू घरी गेली तेव्हा घरी कोण कोण होता? घरी कोणीच नव्हतं, फक्त त्याचा गडी घरी होता. मी आलोच. अरे ये आलास. कधीपासून वाट बघतोय तुझी. ये, तुझंच घर आहे. घाबरू नकोस. शेठ, निरोप द्यायचा होता. मी चालू असतो ना. निरोपच घेऊन आलोय. निरोप हम्म, कोणाचा? सौरभचा. तो एकटा आहे ना तिकडे. त्याच्या सोबतीला कोणीतरी हवाय. काय बोलताय शेठ? अशी मस्करी नका ना करू. ए, माझी मस्करी तुला झेपायची नाही. मस्करीत गावातली लोकसंख्या वाढवली आणि कमी पण केली. मादरचोद, ज्याची मजुरी करून तुमचं घर चालतंय त्याचंच घर मोकळं केलं. आम्ही काहीच नाही केलंय. नाही शेठ, मला खरंच काय माहिती नाही. आम्ही खरंच काही नाही केलंय. अरे हे तुझ्यासाठी नाही. बरीच वर्ष घरी पडून राहिलाय ना, गंज लागलाय. म्हटलं जरा धार करून आणूया. खूप वर्ष झाली त्याचा वापर नाही केलाय. आणि करायला लावू नकोस. गावातली 30-40 माणसं यानेच कमी केली. त्यात तुमची भर पडेल एवढंच. नाही शेठ, आम्ही खरंच काही नाही केलंय. सौरभ लोकांना मारायचा, भांडायचा, पण तो एवढा येड झावा नव्हता कोणालाही मारायला भांडायला. साल्यानं तुम्हीच त्याला डिवचला असणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचं राहिलेलं अपूर्ण काम त्याचा बाप पूर्ण करणार. नाही शेठ, मी खरंच काही नाही केलंय. आम्ही खरंच काही नाही केलंय शेठ. सोडलं तुला. पण एका अट्टीवर. बोला ना शेठ, काय पण करीन मी. पोलीस जर चौकशीला आली तर सुरतचं नाव पुढे करायचं, त्याला अडकवायचं. आणि तसं तू नाही केलंस तर तुला माहितीच आहे तुका शेठ घुसवतो थेट.
सुरजशी काय बोलणं झालं? सुरजशी काय बोलणं झालं? काही नाही ग, त्याचं थोडं काम होतं. तुझं आणि सुरजचं काही? अगं तसं काही नाही. काय झालं? कोणी दिलंय? हा? कोणाचा आहे सांगतेस का? दादा नको, सगळं सांगेल ना ती तुला. बाजूला सरक सरक. कोणाचा आहे सांग. कोणाचा आहे सांगतेस का? दादा नको ना, मी समजावते ना तिला. तू सरक सरक बाजूला. काय विचारतोय मी, सांगणार का? दादा थांब, मारू नकोस. दादा ऐकून तरी घे तिचं. येस येस कोण आहे? सूरजने दिलंय? आईला आज काय ते होऊनच जाऊ दे. चल चल. काय झालं? हेच विचारायला मी इथे आलोय. काय हे काय? म्हणजे हे सगळं खरं आहे? हो, हे सगळं खरं आहे. अरे मी तुला सांगणारच होतो, पण त्या आधीच हे सगळं घडलंय. का मारतोयस तू त्याला? अशी मैत्रिणी बोलीस? सांग ना, अशी मैत्रिणी बोली? कल्पेश ऐक तरी माझं. सोड, त्याने काही नाही केलंय. रामखोर गद्दार निघालास तू. का मारतोयस तू त्याला? सोड ना. कल्पेश ऐकून तरी घे. कल्पेश ऐक तरी माझा. मैत्रीच्या नावाला कलंक आहे साल्या. सांग ना, अशी मैत्रिणी बोली? रामखोर गद्दार निघालास तू. सोड त्याला. अशी मैत्रिणी बोलीस? सांग ना, अशी मैत्रिणी बोली? सोड, त्याने काही नाही केलंय. तुझ्यापेक्षा तो सौरभ बरा रे. परत माझ्या घराच्या आसपास जरी दिसलास ना, तिथेच समाधी बांधन तुझी. हे चल चल.
थांब ना रसिका, प्लीज थांब ना. थांबून काय करू? ज्याच्यासाठी थांबले होते त्यानेच एवढा त्रास दिला की सगळं आयुष्य थांबल्यासारखं वाटतंय. हो चला लवकर. रसिका, तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. मला फक्त 10 मिनिटं दे, मी तुला सगळं समजावतो. आता सगळं समजण्यापलीकडचं आहे सूरज. जर नात्यात समज नसेल ना तर गैरसमज हे होतच राहतात. तर नातं टिकवून काय फायदा? इतक्या दिवसात जे समजलं ना तर त्यातून सावरायला खूप वेळ लागणार. वेळ घेऊन फक्त जखमा भरतील, पण आठवणी धुरकट होऊन जातील. चांगले क्षण आयुष्यभर लक्षात राहतात सूरज. मला राग नाही तुझ्यावर, फक्त खंत एवढीच की मला सांगावं एवढी सुद्धा महत्वाची नाही वाटले मी तुला. हो चला लवकर. जर गोष्टी वेळेवर नाही समजल्या ना तर गैरसमज हे होणारच. आधी मनाचे तुकडे करून परत त्याचे तुकडे वेचण्यात काय अर्थ आहे? दुसऱ्या कुठल्या मुलीला असं फसवू नकोस.